हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ डॉक्टर तेजस्विनी. आज आपण या सेशनमध्ये बघूयात NCISM यांनी दिलेला जो पंचकर्म आणि उपकर्म हा सब्जेक्ट आहे थर्ड प्रोफेशनल BMSसाठी, म्हणजेच 2021च्या बॅचला. त्याचा जो सिलेबस आहे तो काय आहे तो आपण बघूया. सो फर्स्ट, आमच्या वेळेस कसं होते की सब्जेक्टचं नाव पंचकर्म होतं. आता सब्जेक्टचं नाव काय, पंचकर्म अँड उपकर्म. तर यामध्ये टोटल 8 चॅप्टर्स दिले, जसे की फंडामेंटल कन्सेप्ट्स ऑफ पंचकर्म, मीन्स पंचकर्माचं इंट्रोडक्शन वगैरे. नंतर ड्रग्स डोस किती, त्यांचे कसं डिस्क्राईब करायचं त्यांना. नंतर क्लिनिकल ॲप्लिकेशन ऑफ ईच प्रोसिजर, पूर्वकर्म, प्रधानकर्म, पश्चातकर्म काय सांगायचं आहे आपण प्रत्येक कर्म झाल्यावर. स्किल्स कोणते हवे आपल्याला परफॉर्म करताना, प्रोसिजर कोणते काळजी घ्यायची. मॅनेजमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे जर कधी व्यापद उत्पन्न झाले तर ते व्यापद आपण कसे चिकित्सा करावी व्यापदवर, या सर्वांचा. तसेच युटिलाइज टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट अँड अलाइन थेरपेटिक इंटरव्हेन्शन्स, आणि गुड कम्युनिकेटर अँड इथिकल क्लिनिकल अँड रिसर्चरच्या क्वालिटी काय काय आहेत ते बघायचं आहे. सो लेट स्टार्ट. तो आपला फर्स्ट टॉपिक आहे फंडामेंटल्स ऑफ पंचकर्म. आपला फर्स्ट टॉपिक आहे फंडामेंटल्स ऑफ पंचकर्म. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे मेन की इंट्रोडक्शन, की पंचकर्म असते काय, कोणते 5 कर्म असतात. नंतर स्वस्थ व्यक्तीमध्ये कोणते पंचकर्म करायचं, आतुरमध्ये आपण कसं करतो पंचकर्म. कॉन्ट्राइंडिकेशन्स अँड इंडिकेशन्स ऑफ शोधन, म्हणजे की योग्य कोण आहे शोधन करण्यासाठी, अयोग्य कोण आहे. अग्नी आणि कोष्ठाची परीक्षा इन पंचकर्म, कारण की कोणते पण आपण पंचकर्म पेशंटला रिफर करायचं झालं, प्रिस्क्राईब करायचं झालं तर आधी आपल्याला त्याची अग्नीची परीक्षा करावी लागते, कोष्ठाची परीक्षा करावी लागते, आणि त्यानुसारच मात्रा आपण ठरवतो. त्यामुळे तेही महत्त्वाचं आहे. नंतर प्रिन्सिपल्स ऑफ शोधन, म्हणजे प्रिन्सिपल काय शोधनसाठी. आणि पंचकर्म थिएटर, रिक्वायरमेंट्स ऑफ पंचकर्म थिएटर. आधीच्या काळी कसं असायचं की पंचकर्म थिएटर असायचं की ज्याच्यामध्ये सर्व साहित्य अवेलेबल असायचे. नेक्स्ट अवर टॉपिक इज स्नेहन कर्म. मध्ये पण आपल्याला बघायचं इंट्रोडक्शन काय आहे, स्नेहन द्रव्य कोणते आहेत, वृक्षण द्रव्य कोणते आहेत, आभ्यंतर स्नेहन काय असतं, बाह्य स्नेहन काय असतं. आता स्नेहनचे 2 प्रकार असतात, आभ्यंतर आणि बाह्य. आभ्यंतर स्नेहन म्हणजे आपण स्नेहपान करून जे स्नेहन होते ते कोणत्या द्रव्यांनी द्यायचं, बाह्य स्नेहन कोणत्या द्रव्यांनी द्यायचं. नेक्स्ट अवर टॉपिक इज स्वेदन. तर स्वेदनमध्ये काय सांगितलं आहे की स्वेदनचं पण इंट्रोडक्शन, स्वेदन द्रव्य कोणते आहेत, इंडिकेशन्स कोणते स्वेदनसाठी, कॉन्ट्रा इंडिकेशन्स कोणते आहेत. स्वेदन आपण प्रत्येकाला सांगू शकत नाही, मी त्याच्यामुळे जे योग्य आहे स्वेदनसाठी आपण त्यांना स्वेदन प्रिस्क्राईब करावं. स्वेदनचेही 2 प्रकार आहेत, साअग्नी, निराग्नी. ज्याच्यामध्ये अग्नीचा यूज करतो ते साअग्नी स्वेद, ज्यात अग्नीचा यूज करत नाही ते निराग्नी स्वेद. नंतर प्रोसिजर ऑफ साअग्नी स्वेद कर्म. प्रोसिजर कशी असते की साअग्नी स्वेद द्यायचं आहे, पण ते करायचे कसे त्याची प्रोसिजर बघायची. नंतर प्रिन्सिपल्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ स्वेदन कर्म इन संधिगत वात, वातरक्त, पक्षाघात, अर्धिकृत रसी आमवात, म्हणजे ह्या सर्व कशा आहेत, मोस्टली वातव्याधी आहेत. नंतर स्वेदनची कारमुक्ता म्हणजे स्वेदन कसे काम करते, स्वेदनचे बेनिफिट्स काय आहेत, त्याचं प्रिन्सिपल कसं असतं की वर्क ऑफ मोड ऑफ ॲक्शन. नंतर नेक्स्ट अवर टॉपिक इज स्पेशल प्रोसिजर ऑफ संकर स्वेद, शिरधूम, पिझिचिल, धान्य आम्लधारा, तक्रधारा, तलम, पोटीचल अँड अन्नलेप. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, नेक्स्ट टॉपिक इज स्पेशल प्रोसिजर्स ऑफ संकर स्वेद, शिरधूम, पिझिचिल, धान्य आम्लधारा, तक्रधारा, तलम, तैलपोट्टीचिल आणि अन्नलेप. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की त्याची डेफिनेशन काय आहे, त्याचे टाईप्स कोणते, प्रोसिजर कोणते आहेत आणि बेनिफिट्स. संकर स्वेद, शिरधारा, धूम, पिझिचिल, धान्य आम्लधारा, तक्रधारा, तलम
अन्नलेप. आपण जेव्हा प्रत्येक टॉपिक नंतर आता डिस्कस करू तेव्हा आपण हे प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये घेऊच. आता आपण जस्ट ओव्हरलुक करून घेऊया. आणि नेक्स्ट आवर टॉपिक इज फिजिओथेरपी. फिजिओथेरपी आता आपण आतापर्यंतचे सर्व टॉपिक आयुर्वेदिक होते, फक्त हा एक टॉपिक आपला मॉडर्नचा असेल. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, स्टॅटिक एक्सरसाइज, आयसोटोनिक एक्सरसाइज, डीप हिटिंग मॉडॅलिटीज, सुपरफिशियल हिटिंग मॉडॅलिटी, इलेक्ट्रोथेरपी, मॅन्युअल थेरपी, हे सर्व आपण बघूत. नंतर नेक्स्ट जो 6 नंबरचा जो टॉपिक दिला आहे तो वमन कर्म दिला आहे. वमन कर्म, तर वमन कर्मामध्ये पहिले की इंट्रोडक्शन, कोणाला वमन प्रिस्क्राईब करायचं, कोणाला कॉन्ट्राइंडिकेट करायचं. नेक्स्ट टॉपिक इज वमन कर्म. तर वमन कर्मामध्ये इंट्रोडक्शन की वमन काय असते, नंतर इंडिकेशन्स, कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे वमन योग्य कोण आहे, वमन अयोग्य कोण आहेत. नंतर वमन कर्म जे आपण करतो त्याच्यात पूर्वकर्म काय, प्रधान कर्म काय, पश्चात कर्म काय. कारण की सर्व तिघं कर्म व्यवस्थित असले तरच आपली कर्म म्हणजे वमन व्यवस्थित होईल. नंतर सद्यो वमन म्हणजे ज्याला हवं आहे त्याचं वमन कसं करायचं. नंतर वमनची कारमुक्ता कशी, मोड ऑफ ॲक्शन ते बघायचे. नंतर प्रिन्सिपल ऑफ प्रॅक्टिस ऑफ वमन कर्म इन श्वास, अम्लपित्त, कुष्ठ आणि युवान पीडिका. म्हणजे वमन कशासाठी मोस्टली ऊर्ध्वगत व्याधींमध्ये वापरतात. तर ऊर्ध्वचतुर्गत व्याधी जसे की श्वास, अम्लपित्त, कुष्ठ, युवान पीडिका यासारख्या ऊर्ध्वगत व्याधींमध्ये वमन कसे कार्य करते ते बघायचे. नंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तो आहे विरेचन कर्म. मग विरेचन कर्मामध्येही आपल्याला फर्स्ट वमनसारखंच इंट्रोडक्शन, नंतर क्लासिफिकेशन ऑफ विरेचन, प्रिन्सिपल्स ऑफ सिलेक्शन ऑफ विरेचन अँड फॉर्म्युलेशन्स, इंडिकेशन्स अँड कॉन्ट्राइंडिकेशन्स, पूर्वप्रधान पश्चात कर्म, विरेचनाची कारमुक्ता. नंतर कुष्ठ, वातरक्त, पक्षाघात, प्रमेह यासारख्या व्याधींमध्ये कसे काम करते विरेचन ते आपल्याला बघायचं आहे. नंतर बस्ती कर्म. बस्ती ही आपल्या काय म्हणतात आपण आयुर्वेदामध्ये अर्धचिकित्सा मानतो. अशी हे बस्तीचे इंट्रोडक्शन्स. नंतर बस्ती यंत्र, बस्ती मात्रा, अनुवासन आणि अनुवासनोपक, आस्थापन आणि आस्थापनोपक द्रव्य कोणते. कारण की आपण जे द्रव्य डिसाईड करतो पेशंटसाठी त्याच्यानुसार आपले कर्म कसे होईल तेही ठरत असते. त्याच्यामुळे तेही महत्त्वाचं आहे की आपण कोणते द्रव्य डिसाईड करतो त्याच्या कोष्टानुसार, त्याच्या अग्निपरीक्षा बघून. नंतर बस्तीची इंडिकेशन्स कोणते, कॉन्ट्राइंडिकेशन कोणते, अनुवासन बस्ती. अनुवासन बस्तीलाच आपण तैलबस्ती म्हणतो. तर तैलबस्तीसाठी आपण कोणते योग्य आहे, कोण अयोग्य आहे. नंतर पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्म, इंडिकेशन्स अँड कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ निरूह बस्ती. निरूह बस्ती म्हणजेच काढ्याचा बस्ती, त्याचे पूर्वप्रधान पश्चात कर्म, त्याची कारमुक्ता. नंतर कृद्रसी आंबात, अनुवासन इन कटिग्रह, निरूह इन कृद्रसी अँड आंबात म्हणजे वातव्याधींमध्ये कसे काम करते बस्ती ते आपल्याला बघायचं आहे. नंतर नस्यकर्म. नस्यकर्मामध्ये त्याचे इंट्रोडक्शन, शिरोविरेचन, प्रधान कर्म, पश्चात कर्म. नेक्स्ट टॉपिक इज नस्यकर्म की नस्यमध्ये नस्याचं पण तेच इंट्रोडक्शन, शिरोविरेचन, गुण कोणते, पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्म. नस्याचं फॉर्म्युलेशन, नस्याची कारमुक्ता इन पक्षाघात, अवबाहुक, मन्यास्तंभ, अर्धित म्हणजे जे ऊर्ध्वचतुर्गत व्याधी आहेत, ऊर्ध्वगत व्याधी, तर त्यामध्ये नस्य कसे काम करते त्याचं मोड ऑफ ॲक्शन ते बघायचं आहे आपल्याला. आणि लास्टचा आपला जो टॉपिक आहे इमर्जन्सी मॅनेजमेंट अँड रिसर्च अपडेट्स इन पंचकर्म अँड उपकर्म. हा त्याच्यामध्ये इमर्जन्सी मॅनेजमेंट म्हणजे जेव्हा व्यापद उत्पन्न होते किंवा कोणते कर्म करताना अतियोग, अयोग किंवा हीनयोग जो झाला तर त्याच्यासाठी जो मॅनेजमेंट असते, आपले ट्रीटमेंट जी असते तर ती कशी करायची. नंतर रिसर्च अपडेट्स इन स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, नस्य, उपकरण. तर अशा प्रकारे आपण टोटल 10 चॅप्टर्स बघणार आहोत आणि टोटल मार्क्स आहेत 100 मार्क्सचा पेपर असेल.